सो मिस्टर कैवल्य, मिस्टर हिमांशू, तुम्हाला बिल्डर सोबत आणि रिअल इस्टेट एजंट सोबत बोलायला सांगितलं होतं. झालं का ते काम? उद्यापर्यंत तयार होईल सर. येस सर. सर तुम्ही मला ती बिल्डर्ससाठी स्पेशल स्कीम डिझाईन करायला सांगितली होती. ती झाली. तुम्हाला मेल करू? शुअर. या. प्लीज कीप युअर मोबाईल ऑन सायलेंट मोड. सर बंदच करतो सर. हं? बघा झाला बंद. दॅट्स गुड. आय रिअली अप्रिशिएट अँड होप यू विल नॉट डिस्टर्ब अस अगेन. नाही नाही डेफिनेटली नॉट. गुड. सो तर ह्या वर्षी आपल्याला 1000 CRचं लोन डिस्बर्समेंटचं टार्गेट पार करायचं आहे आणि ते आपण सर तुमचाच फोन आहे. हां. हॅलो. ते सरांसाठी एका मॅडमचा कॉल आहे. हां मी त्यांना सांगितलं पण काम अर्जंट आहे म्हणतायत. मिस्टर जाते, तुमच्याकरता एका मॅडमचा कॉल आहे. हो. आणि आपल्या कामापेक्षा त्यांचं काम अधिक महत्वाचं आहे. घ्या 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 घ्या. दाते दाते जरा जास्त खेचतोयस. होय का? हॅलो रिया बोलतीये. बोल. करण बँगलोरला चाललाय. आम्ही सगळे त्याला ड्रॉप करायला एअरपोर्टवर जातोय. तू येतोयस ना? हे तुझं अर्जंट काम होतं. मी येऊ शकणार नाहीये. मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतेय. मी सांगितलं ना की मी येऊ शकणार नाही. आता पुन्हा फोन करू नकोस. हॅलो अनी अनी झालं सर. हॅलो. आता पुन्हा नाही येणार. थँक्यू. यू वेलकम. आणखीन एक महत्वाची गोष्ट. आपल्या ऑफिसमध्ये ड्रेस कोड असा नाहीये, परंतु ऑफिसमध्ये येताना कोणते कपडे घालून यावेत ह्याबद्दल काही संकेत असतात आणि हे संकेत तुम्ही उद्यापासून पाळाल अशी आशा आहे. ओके बिडू. मिस्टर भिडे साहेब. ओके अंडरस्टूड. कॉपीड. दॅट्स गुड. सो तर आपण ह्या वर्षी आपलं 1 CR. हॅलो 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 लिसन गाईज. आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. काय काय? मॅनेजमेंटनी आपल्याला 6 महिन्याचं टार्गेट दिलं होतं आणि ते टार्गेट आपण अचीव्ह केलेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. पण तुम्हाला एक सूचना देऊन ठेवतो. हे सगळं जरी अरे फोन बाजूला ठेव ना. कैवल्य काय? नाहीये. दिल्ली अजून खूप दूर आहे. पुढचे 3 महिने दे व्हेरी क्रुशल. आपल्याला 20% ग्रोथ रेट अचीव्ह करायचा आहे. शिवाय बॅकलॉगही भरून काढायचा आहे. सो स्टे फोकस्ड ऑन टार्गेट गाईज. आणि जो सगळ्यात चांगला परफॉर्म करेल त्याला मॅनेजमेंट बँकॉकची ट्रिप स्पॉन्सर करणार आहे. सो स्पा, शॉपिंग आणि मसाज. पण त्यासाठी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून काम करायला पाहिजे. हॅलो. आणि फुकटला जाऊन फुकट मजा करा. अगं तू रडतेस का? आणि आय एम प्रेग्नेंट. मी तुम्हाला आता काय? तू प्रेग्नंट आहेस? हॅलो. बायकोचा फोन होता. दातेनं भलत्याच टार्गेटवर फोकस केलेलं दिसतंय. तुम्ही सगळे असे इथे? हे यावंच लागलं. तुमच्याबद्दल गोष्टच अशी कळली आहे ना आम्हाला. इतक्यात कळली? तुम्ही सगळे बसा ना. माझं थोडं ऐकून घ्या.
याआधी खूप ऐकलं पप्पा तुमचं. आता तुम्ही आमचं ऐका. पण तुम्हाला हे सगळं कळलं कसं? आम्हाला सगळं कळलंय. वाचा. याआधी तुम्ही फक्त माझे पप्पा होतात. कॉंग्रॅच्युलेशन्स आजोबा. पप्पा तुम्ही आजोबा होणार आहात. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अनिरुद्धराव, अभिनंदन. हसतेस काय? इकडे तू प्रेग्नंट, तिकडे ती. तुम्हा लोकांपेक्षा जास्त त्रास मला होतोय. अजून खूप त्रास होणार आहे आणि अरे देवा, नको रे हा जन्म अनिरुद्धचा. आणि हा? मला खूप मळमळत आहे रे. हा? असं थांब 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 थांब. मी तुझ्याकरता गरम गरम कॉफी आणतो. हा बोल ग. हॅलो, अहो विशाखाचा फोन होता. काय झालं माहितीये, रोहन कुठल्या तरी मीटिंग मध्ये नेमका अडकलाय आणि आज तिची डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे ना. तर तुम्ही जरा तिला घेऊन जाल का डॉक्टरांकडे? आणि किती वेळ? अगं झालं झालं. कोण होती ती? गिरीशची मुलगी. गिरीश प्रेग्नंट आहे ना, त्याची मुलगी प्रेग्नंट आहे ना, म्हणून तिला भेटायला आलो इथं. गिरीश भाऊजी कधी बोलले नाही तर आता भेटू देत, विचारते मी त्यांना. लाजला असेल, आय मीन विसरला असेल. बरं मला सांगा, तुम्ही जाल ना तिला घेऊन डॉक्टरांकडे? हो जातो मी. अहो काय झालं? काय नाही, तू काळजी करू नकोस. मी डॉक्टरला घेऊन जातो विशाखाकडे. नाही विशाखाला घेऊन जातो डॉक्टरकडे. ओके बाय.